बघू शकता आता चेहरा कसा झाला आहे उन्हामध्ये माझा. दुपारच्या जेवणासाठी किलो आहे का किलो हे टॉईज घेतलं आहे. दुपारच्या जेवणासाठी आम्ही थांबलो. परी बघा कुठे झोपली. परीच्या डॅड काय पूर्ण चित्त त्यांच्या मुलीकडे तिच्याजवळ लक्ष देऊन बसले. त्यांचं जीवाचं वासरू आहे, त्यांच्या नशिबाचं वासरू आहे. पूर्ण लक्ष ते परीकडे त्यांचं. खिडकीत परी मस्तपैकी एका बाजूने खिडकी विंडो ओपन आहे, एका बाजूने मस्तपैकी वारा येते आणि ते तिला धरूनच बसले. बघू शकता तिचा परीचा हात कसा धरून बसले, दाखवते तुम्हाला. तिचा हातही असे गच्च धरूनच बसले तिचे डॅड. तर जेवणार कसा हा आम्हाला प्रश्न पडला आहे. मी म्हणते द्या माझ्याजवळ, पण ते द्यायलाही तयार नाही. आत्ता मस्तपैकी जेवणार आम्ही आणि केळाच्या पाण्यामध्ये जेवण. अहो आहे तुमची मुलगी व्यवस्थित आहे, काळजी करू नका. फक्त आणि फक्त परीवरच खूप प्रेम आहे यांचं, है ना पिल्लू? आपल्यावर प्रेम नाही ना डॅडाचं? पिल्लू पण कंप्लेंट करतो. पिल्लू पण नेहमी पिल्लू स्प्राईट पित आहे. भयंकर ऊन आहे. येताच थोडं कोल्ड्रिंक्स वगैरे घेतलं आम्ही. पिल्लू नेहमी म्हणतो त्यांच्या डॅडला, डॅडा तुमचं मम्मावर आणि माझ्यावर प्रेम नाही आहे, फक्त परी दीदीवर इतकंच प्रेम आहे तुमचं, असं म्हणत असतो. पिल्लू नेहमी कंप्लेंट करतो. प्रेम तर सर्वांवरच असतं त्यांचा, पण मुलीवर थोडा अति आहे. हो की नाही हो? बघा हो म्हणताय. हो की नाही हो? ऐकलं? म्हणजे मी यांना म्हणजे मी यांची पत्नी, मी यांना ती मुलगी दिली, म्हणजे माझ्या पोटी जन्माला आलेली माझी परी. आणि आता तीच माझ्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट, माझं सोडा या बहिणीपेक्षाही जास्त इम्पॉर्टंट झाली आहे. आता प्रत्येक बापाला आहे ना मुलगी खूप जास्त श्रेष्ठ असती. ऑटोमॅटिकली होते ते काय हे नाही आहे. थांबा एक मिनटं, तुम्ही बोला तुम्ही बोला. अट्रॅक्शन असं नसतं की ऑटोमॅटिकली होते. मुली म्हणजे ते बापाचा जीव असतो. त्यांचं मुलीवर खूप जास्त प्रेम आहे आणि हे ते स्वीकारतात. आम्हाला हर्ट होईल वगैरे असं त्यांना अजिबात वाटत नाही. ते स्वीकारतात की हो माझी मुलगी मला सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यात जास्त आहे आणि खूप काही आहे माझ्यासाठी म्हणून. मला आणि पिल्लूला पण हे प्राऊडच फील होतं. आम्हाला काही वाईट वाटत नाही आहे. बेंगलोरला आल्यावर हे एक विशेष असतं आमचं. आम्ही जास्तीत जास्त केळीच्या पाण्यामध्ये जेवण घेणं पसंत करतो. बघू शकता केळीचं पान असं भरून खूप जास्त असं मेनू मिळतं आणि खूप कमी रेटमध्ये असतं हे जेवण आणि खूप स्वादिष्ट असतं, खूप छान लागतं आणि मला प्रचंड आवडतं. आम्ही कधी पण बेंगलोरला आलं ना तर इथे जास्त करून येतो आणि असंच केळीच्या पाण्यावरचं जेवण घेतो. बघू शकता पान भरून जातं. आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो आणि तुम्हीही या जेवायला. बघू शकता हे बेंगलोरमधलं आमचा लंच टाईम आहे. जेवणामध्ये केळाच्या पाण्यामध्ये बघू शकता ही वालाची भाजी आहे. वालाची भाजी, शेंगदाण्याची अशी पातळशी चटणी आहे आणि यांनी केरळियन पराठा घेतला आहे. मी साध्या पोळ्या घेतलेल्या आहे आणि एक रस्सम आहे, एक डाळीची आमटी आहे आणि एक दही आहे आणि भात. त्यांचाही सेम मेनू आहे, फक्त त्यांचा केरळियन पराठा आहे आणि माझं पोळी होती, साधी पोळी, पण त्यांनी मला हे केरळियन पराठा दिला. पोळी अद्यापही तशीच आहे, बघू शकता तुम्ही. छान आहे जेवण, मस्त आहे.